गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आजच्या आमच्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत वालाची भाजी. माझं माहेर कोकण आहे आणि आमच्या कोकणामध्ये ह्या भाजीला वालाची भाजी असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की ते मला नक्की सांगा. हे बघा, ह्याला वाल असे म्हणतात. ह्याला आता आपण सोलून ह्याची भाजी करणार आहोत. तुम्हाला मी दाखवते सोलल्यानंतर वाल कसे दिसतात. हे बघा, असे दिसतात वाल सोलल्यानंतर. चांगले मोड आलेले आहेत ह्या भाजीला. ह्याची आता आपण भाजी करणार आहोत. तर आता या भाजीसाठी काय काय लागणारं साहित्य तुम्हाला मी ते सांगते. चला तर मग आपण तयारीला लावू. हलक्या हाताने लगेच निघतात हे बघा. फक्त चांगले मोड आले ना तर लगेच निघतात ते. हे बघा, हे बघा, लगेच निघतात. हे बघा. आता आपण कुकरमध्ये ही भाजी करणार आहोत, कारण की ही भाजी शिजवायला खूप टाईम लागतो. म्हणून कुकरमध्ये ही भाजी लगेच शिजते आणि चव पण येते त्या भाजीला. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तुम्हाला तेल जास्त लागत असेल तर जास्त टाका, थोडं लागत असेल तर थोडं टाका. आम्हाला भाजीला तेल जरा जास्त लागतं. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. फोडणीला जे मोहरी, जिरी हे सर्व टाकायचं. हिंग, मोहरी तडतडून द्यायची, टाकायची आहे. आणि हे ना मी वाटण केलेलं आहे. आमच्याकडे ह्याला काळं वाटण असे म्हणतात. ह्या वाटणामध्ये मी काय काय घेतलं. एक कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा, खोबरं हे भाजून घेतले मी. ह्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर हे टाकून आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटस तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे वाटण. बघा, वाटणाला चांगलेच तेल सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आपले लाल मसाला, हळद आता टाकून घेऊ. चांगलं तेल सुटलेलं आहे वाटणाला. आता हे वाटणात आपण हळद, लाल तिखट टाकून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट घालणार आहोत. तुम्हाला लागेल असं तिखट घाला. तिखट पाहिजे तर जास्त घाला, कमी पाहिजे तर कमी घाला. आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही थोडं जास्त तिखट घालतो. चांगलं मिक्स करायचं हे वाटण त्या तिखटामध्ये. नंतर हे बघा, हे सोललेले वाल आहेत ना, हे आपण त्या भाजीमध्ये घालणार आहोत. तुम्हाला मी कसेच ते वाल सोलायचे ते पण तुम्हाला दाखवते मी. एक दिवस मी भिजत घातले त्याला आणि 2 दिवस त्याला मोडायला ठेवलेले होते. मस्त खूप छान येतोय. वाटणाचं पाणी मी त्यामध्ये घालते. आणि चवीनुसार मीठ घालायचे.
म्हणून मी त्यामध्ये थोडं अजून पाणी घालते. मी एवढं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि बारीक अशी कोथिंबीर चिरून ठेवली होती मी, ती वरून मी घालणार आहे. हे बघा छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. आता आपण कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी शिजून घेऊ. 2 ते 3 शिट्ट्यामध्येच भाजी शिजते ही. जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, कारण की जास्त शिट्ट्या घेतल्या तर भाजीचा गाळ होतो. इथं आपली भाजी आता झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते कशी झाली. बघा भाजी शिजून रेडी आहे, चांगली तरी आलेली आहे. आता तुम्हाला सर्व करून दाखवते मी. आमची इथं फुलके पण रेडी झालेले आहेत. गरम गरम फुलक्यांसोबत ही भाजी खूप छान लागते खायला. आता हे ताट मीच रेडी केलेलं आहे आणि माझे बारके दीर इथं मागे बसलेले आहेत. मी त्यांना आता टेस्टिंगला देणार आहे. बघू आता कशी झाली भाजी, त्यांना विचारते. आर्य, हे जरा टेस्ट करून बघा ना कसं झालंय. काय केले? हे वालाची भाजी केलेली आहे मी. आमची इथे तर पहिल्यांदाच केली. ही कोकणातली भाजी आहे. थांबा टेस्ट करून सांगतो. हा नक्की सांगा कशी झाली. आर्यन, भाजी कशी झाली आहे? छान झाली, आवडली. म्हणून तू पण खाऊन बघ. नाही, मला उपवास आहे बाळा. जर तुम्हाला आमच्या वहिनींची चॅनलची रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती. चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा कशी झाली आहे ती. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.